सर्व विद्यार्थ्यांना HSC बोर्ड परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। 10 फेब्रुवारी रोजी सुरू झालेला इंग्रजीचा पेपर, त्यानंतर मराठी आणि काल झालेला भौतिकशास्त्र या विषयाचा पेपर, आत्तापर्यंत झालेले सर्व पेपर आपणा सर्वांना चांगले गेलेले असतील याची अपेक्षा। आणि जरी परंतु एखादा पेपर जरी अवघड गेलेला असला तरी त्या पेपरचा परिणाम इथून पुढे असणाऱ्या परीक्षांसाठी पेपरसाठी होता कामा नये। उद्या 18 फेब्रुवारी रसायनशास्त्र या विषयाचा पेपर केमिस्ट्रीचा, आणि तो केमिस्ट्रीचा पेपर तेवढ्याच आत्मविश्वासानं आपण तो पेपर लिहायचा आहे। आता पेपर लिहित असताना आपण काही बाबींचा विचार करणं आवश्यक आहे। त्यापैकी पहिला महत्त्वाचा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप। सर्वसाधारणपणे फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल किंवा बायोलॉजी असेल, जे काही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते सर्वसाधारणपणे एकसारखंच आहे, की ज्याच्यामध्ये 4 सेक्शन आहेत। सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी। हे प्रत्येक सेक्शन पैकी सेक्शन ए जो आहे त्यातला प्रत्येक प्रश्न 1 मार्कासाठी आहे। सेक्शन बी मधला प्रश्न 2 मार्कासाठी आहे। सेक्शन सी मधला प्रश्न 3 मार्कासाठी आणि सेक्शन डी मधला प्रश्न जो आहे तो 4 मार्कासाठी। आता बऱ्याच विद्यार्थ्यांकडून होणारी एक कॉमन चूक की प्रश्न पहिला लिहित असताना की ज्याच्यामध्ये योग्य पर्याय निवडा अशा स्वरूपाचे बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला तिथं असतात। सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अँसर ऑफ ईच सब क्वेश्चन असा प्रश्न तुम्हाला असतो, आणि प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 4 पर्याय दिले जातात, ए, बी, सी आणि डी। यातला योग्य तो पर्याय आपल्याला लिहायचा असतो। आता बरेच विद्यार्थी माहिती नसल्या कारणानं त्या प्रश्नांची उत्तर लिहित असताना ए, बी, सी, डी असे फक्त लेटर्स लिहितात आणि त्याच्या पुढं जे काही उत्तर आहे ते लिहित नाहीत। त्यामुळं बोर्ड परीक्षेमध्ये ते विद्यार्थी मिळणाऱ्या गुणांना मुकतात। तर त्याच्यासाठी आपण सर्वांनी एक लक्षात घ्यायचं आहे की प्रश्न पहिला लिहित असताना योग्य पर्याय निवडा हा प्रश्न सोडवत असताना प्रत्येक प्रश्नासाठी जो अचूक पर्याय, मग ए असेल, बी असेल, सी असेल किंवा डी असेल, ते तर लिहायचंच आहे। त्याच्याबरोबरती तो जो पर्याय जो शाब्दिक स्वरूपामध्ये असेल किंवा अंकामध्ये असेल तो पर्याय समोर लिहायचा आहे। म्हणजे फक्त ABCD न लिहिता ABCD यापैकी जो पर्याय आहे तो, आणि तो पुढं तुम्हाला तो पर्याय नेमका काय आहे तो पुढं तुम्हाला लिहायचा आहे। तरच तुम्हाला या प्रश्नाचे सगळे गुण त्या ठिकाणी दिले जातील किंवा मिळतील। मग त्यातलाच जो काही दुसरा भाग आहे, राईट द अँसर इन 1 सेंटेन्स, एका वाक्यात उत्तर लिहा। याच्यामध्ये तुम्हाला तो एका वाक्यातच ते उत्तर तुम्हाला लिहायचं आहे, फार फार तर एका शब्दामध्ये ते उत्तर असेल। तर अशा स्वरूपाचं नेमकं अचूक उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे, तरच तुम्हाला त्या प्रश्नाचा 1 मार्क त्या ठिकाणी मिळून जाईल। तर अशा स्वरूपाचा हा सेक्शन ए। बाकी सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी यांच्या बाबतीमध्ये कॉमन सूचना अशी आहे की प्रश्नाचे मार्क्स बघून तुम्ही उत्तर लिहा। विनाकारण जादाची माहिती लिहिण्याच्या भानगडीत पडू नका। जादा माहिती लिहित बसल्यामुळं तुमचा जो वेळ आहे तो वाया जाणं अपेक्षित आहे, आणि त्यामुळं तुमचा जेवढा प्रश्न विचारलेला आहे तेवढंच उत्तर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा। सर्वसाधारणपणे तुम्हाला माहिती आहे की प्रश्नपत्रिका 70 मार्काची आहे आणि एकूण वेळ आहे तो 3 तासाचा। आणि याच्यामध्ये आपण लिखाण करत असताना वेळेचं नियोजन हे अतिशय गरजेचं आहे। एका मार्कासाठी सर्वसाधारणपणे 2.5 मिनिट इतका वेळ तुम्हाला असणार आहे। तर तुम्ही 2.5 मिनिट न धरता 2च मिनिट तुम्ही त्या ठिकाणी पकडा। एका मार्कासाठी जास्तीत जास्त 2 मिनिट तुम्ही त्या ठिकाणी खर्च करायचे आहेत। त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही तो प्रश्न लिहिण्यामध्ये वाया घालवायचा नाही। मग समजून त्याला 4 मार्काचा प्रश्न असेल तर त्याला तुम्ही 8 मिनिट खर्च करा।
3 मार्काचा प्रश्न असेल 6 मिनिट खर्च करा आणि या पद्धतीनं वेळेचं नियोजन करा. ज्यावेळी तुम्हाला प्रश्नपत्रिका हातामध्ये पडणार आहे त्यावेळी पहिली 10 मिनिटं तुम्हाला ती प्रश्नपत्रिका पूर्ण वाचून काढायची आहे. आणि वाचून काढल्यानंतर तुम्हाला अगदी 100% कॉन्फिडन्स असणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही पहिल्यांदा मार्क करा. सगळ्यात महत्त्वाचं ते मार्क केल्यानंतर तुम्ही ती प्रश्नपत्रिका सोडवण्याचं नियोजन पहिल्यांदा करा. मी पहिल्यांदा कुठला प्रश्न सोडवणार आहे, परत कोणता या पद्धतीनं, किंवा सेक्शन पहिल्यांदा मी कोणता सोडवणार आहे ते सेक्शनचं जे काही सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स लिहा. आता कुठलाही एक सेक्शन मी निवडलेला असेल तर तो सेक्शन, त्याच्यामध्ये असणारे प्रश्न आणि त्याच्यामध्ये असणारे उपप्रश्न हे सगळे त्याच सेक्शनमध्ये एकाखाली एक येणं अपेक्षित आहे. भले सिक्वेन्स पहिल्यांदा दुसरा, परत चौथा, परत पाचवा असं केलं तरी हरकत नाही, पण त्या सेक्शनमध्ये ते प्रश्न सिक्वेन्शियली शक्यतो सोडवण्याचा प्रयत्न करत चला, की जेणेकरून इथं सेक्शन ए लिहिलाय, त्याच्यानंतर मध्येच प्रश्न सेक्शन बी मधला लिहिलाय, परत सेक्शन डी मधला लिहिलाय, परत राहिलेलं सेक्शन ए मधलं आठवलं म्हणून लिहिलंय, असा अविस्कळीतपणा उत्तर लिहित असताना उत्तरपत्रिकेमध्ये कृपया करू नका. कारण याचा परिणाम किंवा याचा थोडासा त्रास जो उत्तरपत्रिका तपासणारा जो आहे एक्झामिनर त्याला होतो. आणि जर एक्झामिनरला आपण त्रास दिला तर त्या त्रासाचं रूपांतर आपल्याला मार्कामध्ये तो करणार आहे, आपल्याला तो कमी गुण देण्याची शक्यता आहे. त्यामुळं एक्झामिनरला त्रास होणार नाही याची पुरेपूर, थोडक्यात एक्झामिनरची मानसिकता तुम्ही जपली पाहिजे. आपण उत्तर लिहित असताना सेक्शन वाईज तुम्ही त्या ठिकाणी, मग भले सेक्शन डी पहिल्यांदा लिहिला तरी चालेल, सेक्शन ए सगळ्या शेवटी लिहिला तरी चालेल, पण जो सेक्शन तुम्ही लिहिणार आहे तो सेक्शन वाईज त्या टप्प्यानं तुम्ही लिहित चला. आता अजून एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन अशी आहे की तुम्ही उत्तर लिहित असताना प्रश्न क्रमांक टाकलाय, त्यामध्ये उपप्रश्न जो सब क्वेश्चन आहे तो टाकलाय आणि असे टाकत चला. समजून चला एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर त्या ठिकाणी त्या उपप्रश्नाचा क्रमांक टाका आणि तिथं जागा रिकामी सोडा. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही त्या सेक्शनमधले सगळे प्रश्न आणि सगळे उपप्रश्न, मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे तुम्हाला जमतायत ते सोडवा आणि जे जमत नाहीत त्यांचे किमान क्रमांक तरी टाकून सोडा. आता मी ही सूचना कशासाठी देतोय तर आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की दरवर्षी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 मार्काच्या प्रश्नामध्ये, 3 मार्काच्या प्रश्नामध्ये किंवा 4 मार्काच्या प्रश्नामध्ये एखादी चूक होऊ शकते आणि त्या चुकीचे जे काही फुल क्रेडिट मार्क्स तुम्हाला बोर्डाकडून दिले जातात. पण हे कधी दिले जातील, जर तुम्ही प्रश्न क्रमांक टाकलाय, त्याचा उपप्रश्न क्रमांक टाकलेला असेल तर आणि तरच हे फुल क्रेडिटचे मार्क्स तुम्हाला दिले जातात. अन्यथा फुल क्रेडिटचे मार्क जर तुम्ही क्वेश्चन नंबर आणि सब क्वेश्चन नंबर टाकलेला नसेल तर तुम्हाला त्या फुल क्रेडिटचे मार्क मिळणार नाहीत. त्यामुळं प्रत्येक सेक्शन सोडवत असताना जे आपल्याला कॉन्फिडंटली जमतायत ते लिहाच. त्याच्याशिवाय जादाचे अजून काही तुम्हाला न येणारे जे प्रश्न असतील किमान त्यांचे क्रमांक टाकून सोडा, की जेणेकरून एखादा प्रश्न जर चुकीचा असेल तर त्या प्रश्नाचं फुल क्रेडिटचे जे काही मार्क्स आहेत ते तुमच्या खात्यावरती तुम्हाला जमा होतील. खात्यावरती याचा अर्थ तुमचे जे काही मार्क आहेत त्या मार्कामध्ये त्या फुल क्रेडिटच्या मार्काची गणना होईल आणि तुमचं झाला तर फायदाच होईल, नुकसान अजिबात होणार नाही. तर या पद्धतीनं हे झालं प्रश्नपत्रिका सोडवत असताना आपण कोणत्या बाबी विचारामध्ये घ्यायच्या. आता थोडंसं पेपर लिहिण्याच्या बाबतीमध्ये मी सर्व बाबी आपल्या समोर मांडलेल्या आहेत. मी परत एकदा आपल्याला रिवाइज करतो की सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी, कुठलाही सेक्शन चालू करत असताना नवीन पानावरती चालू करा आणि त्या सेक्शनमधले जे काही क्वेश्चन, सब क्वेश्चन असतील ते एकाखाली एक सिक्वेन्शियली लिहित चला. त्या ठिकाणी सेक्शनचा सिक्वेन्स चुकवू नका.
भले तुम्ही पहिल्यांदा डी लिहा, परत सी लिहा, परत ए लिहा, परत बी लिहा, कसं जरी लिहिलं तरी चालू शकेल. फक्त एकदा का एखादा सेक्शन आपण घेतल्यानंतर तो सेक्शन पूर्ण झाल्यानंतरच पुढच्या सेक्शनकडे जा. तर या पद्धतीनं आपण प्रश्नपत्रिका, त्यातले प्रत्येक प्रश्न पूर्णपणे नीट वाचून समजून नेमकी जी उत्तरं आहेत ती नेमकी उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा. आता थोडंसं आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला रिॲक्शन्स लिहाव्या लागतात. आता रिॲक्शनच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की मी मागेही तुम्हाला रेग्युलर शिकवत असताना सांगितलेलं आहे की स्टेटमेंटला अजिबात मार्क नाही. मात्र जो काही 1 मार्क असेल, एखाद्या रिॲक्शनला 1 मार्क असेल, तो पूर्णपणे त्या रिॲक्शनला म्हणजे त्या केमिकल इक्वेशनला मार्क आहे. आता 1 मार्कचं विभाजन कसं आहे तर बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन म्हणजे जे काही रिॲक्टंट आहेत ते आणि जे काही प्रॉडक्ट आहेत यांचा वापर करून बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन लिहा. केमिकल रिॲक्शनमधला मग रिॲक्टंट असेल किंवा प्रॉडक्ट असेल त्यातला एकही घटक तुम्ही वगळू नका. पूर्ण ते रिॲक्शन बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन लिहा. या बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शनला अर्धा मार्क असेल. आता राहिलेला जो अर्धा मार्क आहे तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंडिशनसाठी. एखादी रिॲक्शन तुम्ही लिहिली आहे, बॅलन्स्ड इक्वेशन आहे, करेक्ट आहे, पण जर तुम्ही कंडिशन लिहिलेली नसेल तर त्याचा अर्धा मार्क तुमचा कट होईल. तर पूर्ण जो 1 मार्क आहे तो रिॲक्शनचा तो बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आणि कंडिशन याच्यासाठी असेल. समजून चला एखाद्या रिॲक्शनची कंडिशन माझ्या लक्षात नाही आहे, मी कंडिशन विसरलोय, मग अशा वेळी त्या रिॲक्शनचा ॲरो मोकळा न सोडता किमान त्या ॲरोवरती ट्रँगल हिटिंगचं मार्क तरी करा की जेणेकरून कंडिशनचा मार्क तुम्हाला जाणार नाही. कंडिशनचा जो काही मार्क आहे तो तुम्हाला मिळेल. मी परत एकदा ती सूचना सांगतोय, कुठलीही रिॲक्शन तुम्ही लिहित असताना रिॲक्शनसाठी 1 मार्क आहे, पैकी अर्धा मार्क असेल तो बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनसाठी आणि अर्धा मार्क असेल तो कंडिशनसाठी. प्रत्येक रिॲक्शनसाठी तुम्ही कंडिशन लिहिणं अपेक्षित आहे. समजून चला एखाद्या रिॲक्शनची कंडिशन तुम्हाला आठवत नसेल किंवा माहीत नसेल तर अशा ठिकाणी तो ॲरो रिकामा न सोडता त्या ॲरोवरती किमान ट्रँगल म्हणजे हिटिंगची खूण करा आणि मग ती रिॲक्शन पूर्ण लिहा. आता जे काही तुम्ही रिॲक्शन लिहिताय त्याच्या रिॲक्टंटच्या आणि प्रॉडक्टच्या खाली त्यांची नावं लिहायला विसरू नका. किमान मेन रिॲक्टंट आणि मेन प्रॉडक्ट यांची तरी नावं लिहा आणि अगदी एका ओळीचं शॉर्ट स्टेटमेंट लिहा. तसा स्टेटमेंटला मार्क नाही, पण कुठलीही रिॲक्शन न स्टेटमेंट लिहिता मोकळी सोडू नका. प्रत्येक रिॲक्शनला किमान एका ओळीचं का असेना स्टेटमेंट त्या ठिकाणी द्या. रिॲक्शन लिहित असताना रिॲक्शन समजून घ्या. रिॲक्टंट कोणता आहे आणि प्रॉडक्ट काय आहे, कुठल्या रिॲक्टंटपासून कोणता प्रॉडक्ट आपल्याला तयार करायचा आहे किंवा तयार करण्यासाठी विचारलेला आहे, ती व्यवस्थित रिॲक्शन समजून घेऊन मगच तुम्ही ती रिॲक्शन पूर्ण करा. तर हे झालं पूर्ण जी काही प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेच्या लिखाणाच्या बाबतीमध्ये. आता थोडंसं आपण वळूया आपल्या केमिस्ट्री या सिलेबसकडं. केमिस्ट्री सिलेबसचा जर विचार केला तर याच्यामध्ये मुख्य 3 भाग आहेत. एक म्हणजे फिजिकल केमिस्ट्री, दुसरा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि तिसरा भाग आहे तो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता फिजिकल केमिस्ट्री याच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर पहिला चॅप्टर आहे तुम्हाला सॉलिड स्टेट. आता या सॉलिड स्टेटमध्ये कुठला भाग महत्त्वाचा आहे तर सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ते क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड यांच्यामधले डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स. तर जे काही डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवा आणि त्या पॉईंटमध्ये असणाऱ्या 4 महत्त्वाच्या प्रॉपर्टीज की ज्यांचा तुम्ही डेफिनेशनच्या स्वरूपामध्ये त्याही व्याख्या तुम्ही तयार करा. मग त्याच्यामध्ये ॲनिसोट्रॉपी असेल, आयसोट्रॉपी असेल, आयसोमॉर्फिझम असेल, पॉलिमॉर्फिझम असेल, तर क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड या दोन्हीचं डिस्टिंग्विशिंग पॉईंटमध्ये येणारे हे सब पॉईंट, त्याच्या डेफिनेशन्स आणि क्रिस्टलाइन सॉलिड, ॲमॉर्फस सॉलिड या दोन्हीची उदाहरणं तुम्हाला सांगता येणं अपेक्षित आहे.
आता त्याच्यानंतरचा तुम्ही भाग त्या ठिकाणी अभ्यासलेला आहात ते क्रिस्टलाइन सॉलिड याचे असणारे 4 प्रकार. मग त्याच्यामध्ये आयोनिक सॉलिड, मोलेक्युलर सॉलिड, कोव्हॅलंट सॉलिड आणि मेटॅलिक सॉलिड या 4ही प्रकारांच्या डेफिनेशन, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक आणि किमान एकतरी एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी त्या सॉलिड जो काही प्रकार आहेत ते 4 मोलेक्युलर सॉलिडचे क्रिस्टलाइन सॉलिडचे जे 4 प्रकार आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे. आता त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे युनिट सेल आणि टाईप ऑफ युनिट सेल. युनिट सेलची डेफिनेशन शिवाय टाईप ऑफ युनिट सेल याच्यामध्ये 4 मुख्य प्रकार, सिंपल किंवा ज्याला आपण प्रिमेटिव्ह म्हणतो, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड आणि एंड सेंटर्ड किंवा त्याला बेस सेंटर्ड असं म्हणतो. हे 4 प्रकार पैकी आपल्या सिलेबसनुसार आपल्याला फक्त क्युबिक युनिट सेल आणि त्याचे 3 प्रकार की जे सिंपल क्युबिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आणि फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल या 3 क्युबिक युनिट सेलचा स्टडी आहे की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला सांगता आलं पाहिजे कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. मग या 3ही प्रकारासाठी प्रत्येक युनिट सेलमध्ये किती ॲटम्स आहेत याचं जे काही आपण कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगता येणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा भाग एक महत्त्वाचा आहे, एक टेबल तुम्ही तयार करायचा आहे की ज्या टेबलचा उपयोग तुम्हाला न्यूमेरिकल्स सोडवत असताना सुद्धा उपयोगात येणार आहे. मग त्या टेबलमध्ये क्युबिक सिस्टीमचे 3 प्रकार, सिंपल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर, प्रत्येकामध्ये नंबर ऑफ ॲटम्स इन ईच युनिट सेल आणि या प्रत्येक प्रकारासाठी रिलेशन बिटवीन रॅडियस अँड द एज लेंथ, रॅडियस ऑफ द स्पियर अँड एज लेंथ यांच्यातली रिलेशन्स तुम्हाला डिराईव्ह सुद्धा करता आली पाहिजेत आणि तुम्हाला ती तोंडपाठ सुद्धा असली पाहिजेत की जेणेकरून त्याचा उपयोग तुम्हाला जास्तीत जास्त न्यूमेरिकल सोडवत असताना होणार आहे. अजून एक महत्त्वाचा भाग तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यासलेला आहे तो म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ द डेन्सिटी. तर डेन्सिटी कॅल्क्युलेशनसाठी जो काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे आणि त्या फॉर्म्युला जो काही असेल त्याच्यामध्ये झेडची व्हॅल्यू म्हणजेच नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल त्या ठिकाणी टाका. तुम्हाला एज लेंथ दिली जाते, NA म्हणजेच अव्होगॅड्रो नंबर तुम्हाला माहिती आहे 6.022 × 10⁻23. एज लेंथ दिली असेल तर ए दिला असेल तर त्याचा क्यूब करा, ए क्यूब म्हणजे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. ॲटॉमिक मास म्हणजेच मोलार मास तुम्हाला दिलं जातं आणि ह्या सगळ्या गिव्हन डेटाचा वापर करून तुम्ही डेन्सिटी कॅल्क्युलेट करू शकता किंवा एखाद्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला डेन्सिटी दिली जाईल, एज लेंथ विचारतील किंवा रॅडियस विचारतील, तर अशा स्वरूपाचे न्यूमेरिकल्स तुम्हाला विचारले जातील. आता या चॅप्टरमधला एक शेवटचा जो काही टॉपिक आहे तो डिफेक्ट इन सॉलिड. मग डिफेक्टमध्ये मेनली स्टायच्योमेट्रिक डिफेक्ट, नॉन स्टायच्योमेट्रिक डिफेक्ट आणि इम्प्युरिटी डिफेक्ट हे 3 प्रकारचे डिफेक्ट तुम्ही स्टडी केलेत. स्टायच्योमेट्रिक डिफेक्टमध्ये दरवर्षी एकतर फ्रँकल डिफेक्ट नाहीतर स्कॉटकी डिफेक्ट या दोन्हीवरती प्रश्न तुम्हाला विचारला जातो. एकतर स्कॉटकी डिफेक्ट विचारतील किंवा फ्रँकल डिफेक्ट विचारतील. मग जो कोणता डिफेक्ट विचारला आहे त्याची डेफिनेशन, त्याचे कॅरेक्टरिस्टिक आणि त्याची असणारी एक्झाम्पल्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे. तर हे झालं स्टायच्योमेट्रिक. नॉन स्टायच्योमेट्रिक डिफेक्टमध्ये मेटल एक्सेस डिफेक्ट अँड मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट ते आणि त्याचे सब प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. आणि तिसरा जो प्रकार आहे इम्प्युरिटी डिफेक्ट की ज्याच्यामध्ये सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि इंटरसिसिल इम्प्युरिटी डिफेक्ट याच्यावरती त्याची डेफिनेशन, त्याचं कॅरेक्टरिस्टिक आणि त्याची एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत. या चॅप्टरमधला शेवटचा भाग म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ द सॉलिड. मग त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या प्रॉपर्टीचा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. एक म्हणजे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी की ज्याच्यामध्ये बँड थिअरीचा तुम्ही वापर करायचा आहे. कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर या तिन्हीचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. पैकी सेपरेट तुम्हाला विचारलं जातं सेमी कंडक्टर आणि टाईप ऑफ सेमी कंडक्टर की ज्याच्यामध्ये एन टाईप सेमी कंडक्टर, पी टाईप सेमी कंडक्टर, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक, त्यांचं असणारं एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी ते लक्षात ठेवायचं आहे आणि द्यायचं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा शेवटचा असणारा टॉपिक या चॅप्टरमधला तो म्हणजे मॅग्नेटिक कॅरेक्टर. तर जो काही सॉलिड असेल
त्याच्यामध्ये मॅग्नेटिक कॅरेक्टर का डेव्हलप होतं आणि या मॅग्नेटिक कॅरेक्टरचे 3 प्रकार, डायमॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियल, त्यांचे असणाऱ्या डेफिनेशन आणि किमान एक एक्झाम्पल. तर अशा स्वरूपानं सॉलिड स्टेटवरती तुम्हाला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. हेच प्रश्न विचारले जातील असंही नाही किंवा याच्या बाहेरचा विचारला जाणार नाही असंही नाही. मी ढोबळमानानं त्या चॅप्टरमध्ये महत्त्वाचे जे घटक आहेत त्या घटकांना मी स्पर्श केलेला आहे. त्यानंतर दुसरा जो चॅप्टर आहे तो सोल्युशन्स. आता या सोल्युशन्स या टॉपिकमध्ये पहिल्यांदा आहे ते टाईप्स ऑफ सोल्युशन. टाईप्स ऑफ सोल्युशन ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. मग याच्यामध्ये तुम्हाला एक टेबल दिलेला आहे की ज्या टेबलमध्ये 9 प्रकारांचं तुम्हाला त्या ठिकाणी वर्गीकरण दिलं गेलेलं आहे. मग 9 प्रकारामध्ये त्यांच्यामधला सोल्यूट, सॉल्व्हंट यांची फिजिकल स्टेट काय असेल आणि त्यांचं एक्झाम्पल काय असेल हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग प्रश्न कसा विचारला जाईल तर एक्झाम्पलवरून टाईप तुम्हाला विचारतील किंवा टाईपवरून एखादं त्याचं एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकेल. तर अशा स्वरूपाचा प्रश्न या टाईपवरती तुम्हाला विचारला जाणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो भाग असेल या सोल्युशन्स या टॉपिकमधला सोल्युबिलिटी अँड फॅक्टर अफेक्टिंग सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी म्हणजे काय आणि सोल्युबिलिटीवरती परिणाम करणारे घटक. मग त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या सोल्युशनचा तुम्ही स्टडी केलेला आहे. पैकी पहिल्या प्रकारचं सोल्युशन कोणतं? सोल्युशन कंटेनिंग सॉलिड सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हंट. आणि दुसरं प्रकारचं सोल्युशन आहे सोल्युशन कंटेनिंग गॅसियस सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हंट. आता सॉलिड सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हंट त्याच्यासाठी तुम्ही 2 फॅक्टर स्टडी केलेले आहेत. एक टेम्परेचर आणि दुसरा प्रेशर. पैकी प्रेशरचं इफेक्ट काहीही होणार नाही. का तर सोल्यूट सॉलिड आहे, सॉल्व्हंट लिक्विड आहे आणि दोन्हीही नॉन कॉम्प्रेसिबल असल्या कारणानं प्रेशरचा इफेक्ट असणार नाही. तुम्ही तिथं फक्त लिहायचं आहे नो इफेक्ट ऑफ प्रेशर. मात्र गॅसियस सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हंटसाठी तुम्हाला तिथं हे दोन्हीही इफेक्ट असणार आहे. इफेक्ट ऑफ टेम्परेचर असेल, त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ प्रेशर असणार आहे. इफेक्ट ऑफ टेम्परेचर आपल्याला माहिती आहे की जसं तुम्ही टेम्परेचर वाढवत जाल तसं गॅसियस सोल्यूटची सोल्युबिलिटी ही कमी कमी होत जाणार आहे. दुसरा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट ऑफ प्रेशर, तो मात्र प्रेशरचा इफेक्ट आहे तो मात्र डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सोल्युबिलिटी ऑफ गॅसियस सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर अप्लाइड ऑन द गॅस ऑर पार्शियल प्रेशर ऑफ द गॅस. थोडक्यात यालाच आपण नाव दिलंय हेनरीज लॉ. तर हेनरीज लॉ हा महत्त्वाचा आहे. याच्यावरती स्टेट अँड एक्सप्लेन हेनरीज लॉ असा प्रश्न असू शकतो किंवा याच्यावरचं एखादं 2 मार्काचं न्यूमेरिकल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचा भाग असणार आहे ते टाईप्स ऑफ सोल्युशन, आयडियल सोल्युशन अँड नॉन आयडियल सोल्युशन. आयडियल सोल्युशन, नॉन आयडियल सोल्युशन या दोन्हीमधले डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स आहेत. मग डेल्टा एच असेल, डेल्टा व्ही ऑफ द मिक्सिंग असेल, तर हे जे काही कॅरेक्टरिस्टिक आहे किंवा इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शनच्या बाबतीमध्ये असतील हे सगळे मुद्दे तुम्हाला दोन्हीचे आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशनचे लक्षात ठेवायचे आहेत. ते तुम्हाला द्यायचे आहे. डिस्टिंग्विश बिटवीन आयडियल सोल्युशन अँड नॉन आयडियल सोल्युशन असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पैकी नॉन आयडियल सोल्युशनच्या बाबतीमध्ये तुम्हाला परत तुम्ही 2 प्रकार शिकलेला आहात, पॉझिटिव्ह डेव्हिएशन अँड निगेटिव्ह डेव्हिएशन. त्याचे जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन काय आहे, निगेटिव्ह डेव्हिएशन काय, त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं आहे आणि त्याचं किमान एक एक्झाम्पल तुम्हाला देता येणं किंवा सांगता येणं अपेक्षित आहे. तर या पद्धतीनं आयडियल सोल्युशन, नॉन आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशनचे 2 प्रकार, दॅट इज शोईंग पॉझिटिव्ह डेव्हिएशन अँड निगेटिव्ह डेव्हिएशन. त्याच्यानंतरचा भाग तुम्हाला जो विचारला जातो तो म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय त्याचे डेफिनेशन आपल्याला सांगता येणं अपेक्षित आहे. शिवाय 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा स्टडी आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. पैकी पहिलं आहे ते लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, सेकंड इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, थर्ड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट अँड फोर्थ ऑस्मोटिक प्रेशर. पैकी लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशरमध्ये महत्त्वाचं असणार आहे ते 2 राऊट लॉ. एक पहिला राऊट लॉ फॉर द होलटाईल कंपोनंट, तो महत्त्वाचा आहे. त्याच्यावरती न्यूमेरिकल सुद्धा विचारतात आणि स्टेट राऊट्स लॉ
असं ज्यावेळी तुम्हाला विचारलं जातं तेव्हा तुम्ही हा राऊट लॉ द्यायचा आहे. दुसरा एक राऊट लॉ तुम्ही पुढे शिकलेला आहे, दॅट इज राऊट लॉ फॉर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. तोही महत्त्वाचा आहे, त्याचाही फॉर्म्युला आपल्याला महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की डिटर्मिनेशन ऑफ मोलेक्युलर मास ऑर मोलार मास फ्रॉम लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. तर ते एक डिरायव्हेशन आणि त्याचा शेवटचा जो फॉर्म्युला आहे की ज्याच्यावरती तुम्हाला न्यूमेरिकल मोलार मास डिटरमाइन करण्यासाठी तुम्हाला काही न्यूमेरिकल्स विचारले जातील. तर या पद्धतीनं पहिली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. अगदी याच पद्धतीनं इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आणि डिप्रेशन फ्रीजिंग पॉईंट ह्या दोन्ही प्रॉपर्टी जवळपास सारख्याच आहेत. त्या दोन्हीसाठी असणारं जे रिलेशन आहे ते दोन्हीचं रिलेशन सारखंच आहे. आपल्याला माहिती आहे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट ऑर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. आणि त्या दोन्हीच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग डिटर्मिनेशन ऑफ मोलार मास फ्रॉम इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट ॲज वेल ॲज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. तर त्याचं शेवटचं इक्वेशन. या दोन्हीच्या बाबतीमध्ये तुम्हाला डिफाईन द टर्म म्हणून काय विचारलं जाऊ शकतं, तर डिफाईन द टर्म मोलाल इलेव्हेशन कॉन्स्टंट किंवा मोलाल डिप्रेशन कॉन्स्टंट. मोलाल इलेव्हेशन कॉन्स्टंटलाच इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट असं म्हटलं जातं आणि मोलाल डिप्रेशन कॉन्स्टंटला क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. तर या डेफिनेशन तुम्हाला विचारल्या जातात आणि शेवटी मोलार मासचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरती न्यूमेरिकल्स विचारले जातील. त्याच्यानंतर शेवटची जी प्रॉपर्टी आहे ती ऑस्मोटिक प्रेशर. मग ऑस्मोटिक प्रेशरमध्ये त्याची असणारी डेफिनेशन, ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय, ऑस्मोसिस, सेमी परमेबल मेम्ब्रेन यांच्या डेफिनेशन तुम्हाला विचारतील. शिवाय ऑस्मोटिक प्रेशरवरून सोल्युशनचे 3 प्रकार की जे तुम्ही शिकलेलं आहे, हायपोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन, आयसोटोनिक सोल्युशन यांच्या डेफिनेशन तुम्हाला विचारल्या जातील. आता याच्यामध्येच ऑस्मोटिक प्रेशरमध्ये एक महत्त्वाचा भाग तुम्ही शिकला आहे की रिव्हर्स ऑस्मॉसिस. तर रिव्हर्स ऑस्मॉसिस ही टर्म काय आहे, तर आणि त्याचं असणं आपल्या डेली लाईफमधलं असणारं एक्झाम्पल हेही तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर शेवटचा जो टॉपिक आहे तो व्हेंट ऑफ फॅक्टर. व्हेंट ऑफ फॅक्टर काय आहे आणि व्हेंट ऑफ फॅक्टर आणि क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी, व्हेंट ऑफ फॅक्टर अँड मोलार मास यांची रिलेशन्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं रिलेशन बिटवीन व्हेंट ऑफ फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन, त्याचं डिरायव्हेशन आणि शेवटी येणारा फॉर्म्युला हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं हा सगळा जो काही भाग असेल तो या सोल्युशन्स या टॉपिकमधला महत्त्वाचा घटक असेल. तिसरा चॅप्टर असेल तो आयोनिक इक्विलिब्रिया. आता या आयोनिक इक्विलिब्रियममध्ये काय काय महत्त्वाचं आहे, तर आयोनिक इक्विलिब्रियममध्ये सगळ्यात महत्त्वाचं डिग्री ऑफ डिसोसिएशन ही टर्म महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर ॲसिड बेस थिरी, मग त्याच्यामध्ये अरेनियस थिरी, ब्रॉन्स्टेड लॉरी थिरी, लेविस थिरी या 3 थिरी तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. पैकी ब्रॉन्स्टेड लॉरी थिरीमधला कॉन्ज्युगेट ॲसिड बेस पेअर ही टर्म अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्यावरती तुम्हाला सेपरेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिफाईन कॉन्ज्युगेट ॲसिड बेस पेअर, एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. किंवा एखादी रिॲक्शन दिल्यानंतर त्यातली करेक्ट कॉन्ज्युगेट ॲसिड बेस पेअर तुम्हाला आयडेंटिफाय करायला त्या ठिकाणी विचारतील. तर अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला या ॲसिड बेस थिरीवरती विचारला जाणार आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा त्यातला टॉपिक असणार आहे ओसवाल्ड्स लॉ ऑफ डायल्युशन. त्याचं असणारं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, स्टेटमेंट, मग वीक ॲसिडसाठी काय असेल, वीक बेससाठी काय असेल ते एक तुम्हाला तिथं विचारलं जाईल. त्याच्या पुढचा टॉपिक तुम्ही अभ्यासलेला आहे पीएच, पीओएच अँड रिलेशन बिटवीन पीएच अँड पीओएच. मग याच्यामध्ये डेफिनेशन, पीएचची डेफिनेशन, पीओएचची डेफिनेशन, दोघांमधलं रिलेशन दॅट इज पीएच प्लस पीओएच इक्वल टू 14 हे रिलेशन तुम्हाला डिराईव्ह करायला विचारलं जाऊ शकतं. तर पीएच पीओएच वरती काही 2 मार्काचे 1 मार्काचे न्यूमेरिकलसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. शिवाय ओसवाल्ड्स लॉ ऑफ डायल्युशनवरती सुद्धा जे शेवटचा तुम्हाला फॉर्म्युला मिळणार आहे त्याच्यावरती न्यूमेरिकल्स विचारले जातील. त्याच्यानंतर तुम्ही शिकलेला आहे तो हायड्रॉलिसिस हा टॉपिक. हायड्रॉलिसिस म्हणजे काय आणि कोणकोणत्या साल्टचं हायड्रॉलिसिस होतंय, त्या साल्टचे प्रकार.
मग पहिला जो प्रकार आहे तो सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस, दुसरा सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड वीक बेस, तिसरा वीक ॲसिड स्ट्रॉंग बेस आणि चौथा वीक ॲसिड वीक बेस. ह्या चारही प्रकार जे सॉल्टचे प्रकार आहेत त्यांचे एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे. तर किंवा एखादा एक्झाम्पल दिला असेल तर त्याच्यानुसार तो सॉल्ट कोणत्या प्रकारचा आहे तो प्रकार तुम्हाला आयडेंटिफाय करता येणं गरजेचं आहे आणि त्याचं हायड्रॉलिसिस झाल्यानंतर मिळणारं सोल्युशन ॲसिडिक आहे का बेसिक आहे हे सांगता येणं अपेक्षित आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला तो पूर्ण हायड्रॉलिसिस टॉपिक तुम्हाला तयार करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. तर सोल्युबिलिटी प्रॉडक्ट की ज्याच्यामध्ये सोल्युबिलिटी प्रॉडक्ट म्हणजे काय, रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रॉडक्ट तो एक रिलेशन महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर त्याच याच्यामध्ये सोल्युबिलिटी प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये आयोनिक प्रॉडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट यांच्यामध्ये प्रिसिपिटेशनसाठी असणारी जी कंडिशन आहे त्याच्यावरती तुम्हाला काही न्यूमेरिकल्स विचारले जातील. सोल्युबिलिटी प्रॉडक्टवरती किंवा रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रॉडक्ट याच्यावरती न्यूमेरिकल तुम्हाला विचारले जाणार आहे. तर हा झाला सोल्युबिलिटी प्रॉडक्टशी रिलेटेड. त्याच्यानंतर तुम्ही शिकलेला टॉपिक आहे तो बफर सोल्युशन्स. आता बफर सोल्युशन त्याची डेफिनेशन, टाईप्स ऑफ बफर सोल्युशन, ॲसिडिक बफर, बेसिक बफर, त्या दोघांचे डेफिनेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ बफर सोल्युशन, ॲसिडिक बफर किंवा बेसिक बफर त्याची मेकॅनिझम तुम्हाला त्या ठिकाणी बफर ॲक्शनचे मेकॅनिझम तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचे. आणि 2 मार्काचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन किंवा ॲप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन. शेवटचा एक या चॅप्टरमधला टॉपिक आहे कॉमन आयन इफेक्ट. तर कॉमन आयन इफेक्टची डेफिनेशन काय आणि त्याचं एक्झाम्पल्स, डिफाईन कॉमन आयन इफेक्ट अँड एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. हा झाला सगळा आयोनिक इक्विलिब्रियाच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा आणि जास्त वेटेचा असणारा चॅप्टर म्हणजे थर्मोडायनॅमिक. थर्मोडायनॅमिकमध्ये काही महत्त्वाच्या बाबी महत्त्वाच्या आहेत की ज्याच्यामध्ये सिस्टीम, त्याची डेफिनेशन, टाईप्स ऑफ द सिस्टीम, मग त्याच्यामध्ये ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम, ह्या 3 सिस्टीमचे डेफिनेशन, त्यांचे एक्झाम्पल, प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम, मग त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, त्याच्या डेफिनेशन, त्यांचे असणारे एक्झाम्पल्स. तिसरा यातला महत्त्वाचा इम्पॉर्टंट टर्मपैकी येणार आहे तो महत्त्वाचा भाग असणार आहे तो म्हणजेच प्रोसेस आणि त्या प्रोसेसचे असणारे प्रकार. मग त्याच्यामध्ये आयसोथर्मल प्रोसेस, ॲडिएबॅटिक प्रोसेस यांच्यामधलं डिस्टिंग्विश बिटवीन आयसोथर्मल प्रोसेस आणि ॲडिएबॅटिक प्रोसेस हा प्रश्न विचारला जातो. डेफिनेशनमध्ये आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस याच्या डेफिनेशन तुम्हाला विचारतात. रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस या दोन्हींचं डिस्टिंग्विश बिटवीन रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस असा प्रश्न विचारतील. किंवा सेपरेट प्रश्न असू शकतो 2 मार्कासाठी, डिफाईन रिव्हर्सिबल प्रोसेस ऑर इरिव्हर्सिबल प्रोसेस अँड गिव्ह इट्स अ कॅरेक्टरिस्टिक, त्याचे कॅरेक्टरिस्टिक द्या. अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला या प्रोसेस ओरिएंटेड तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्ही शिकला तो इंटरनल एनर्जी, त्याची डेफिनेशन, शिवाय अजून काही टर्म तिथं तुम्ही शिकलेला आहे की स्टेट फंक्शन, पाथ फंक्शन या डेफिनेशन तुम्हाला विचारले जातील. इंटरनल एनर्जीचा टॉपिक बघितल्यानंतर आपण बघितलेला आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक. बऱ्याच वेळा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे गिव्ह डिफरंट स्टेटमेंट्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिकची जी वेगवेगळी स्टेटमेंट आहेत ती स्टेटमेंट तुम्हाला 2 मार्कासाठी विचारली जाऊ शकतात. डिराईव्ह मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक आणि त्याच्यावरती साइन कन्व्हेन्शन व्यवस्थित लक्षात घेऊन जो काही प्रश्न विचारला आहे तो समजून घ्या, साइन कन्व्हेन्शन समजून घ्या आणि त्याच्यानुसार फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिकवरती तुम्हाला न्यूमेरिकल जे विचारलं जातं की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गुणाकार भागाकार करायचा नाही, करायचे ती बेरीज किंवा वजाबाकी, इतकं सिम्पल कॅल्क्युलेशन ओरिएंटेड 2 मार्काचा प्रश्न तुम्हाला न्यूमेरिकलच्या स्वरूपामध्ये या जे काही इक्वेशन आहे डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग साइन कन्व्हेन्शन लक्षात आपली असली पाहिजेत. प्लस डेल्टा यू म्हणजे इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी, मायनस डेल्टा यू डिक्रीज इन इंटरनल एनर्जी, प्लस क्यू हीट ॲब्सॉर्ब, मायनस क्यू हीट इव्हॉल्व, प्लस डब्ल्यू असेल तर जे वर्कडन आहे
ते वर्क ऑफ कॉम्प्रेशन मायनस W वर्क ऑफ एक्सपान्शन. तर या पद्धतीनं हे तुम्हाला विचारलं जाईल. आता वर्कडनवरती प्रेशर व्हॉल्यूम टाईप वर्कडन तुम्ही अभ्यासलंय, मग त्याच्यामध्ये 2 प्रकारचे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन तुम्ही बघितलेत. प्रेशर व्हॉल्यूम टाईप वर्कडन इन इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजेच W इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V और यू मे राईट V2 मायनस V1. तर हाय असेल. किंवा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम वर्कडन, मग याच्यामध्ये कॉन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्कडन आणि त्याचं असणारं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. मग व्हॉल्यूमशी रिलेटेड असेल, प्रेशरशी रिलेटेड असेल, तर ते जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे ते तुम्हाला सेपरेटली विचारलं जाऊ शकतं. शिवाय त्याच्यावरती न्यूमेरिकल तुम्हाला विचारला जातो. याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो एन्थाल्पीचा. एन्थाल्पीची डेफिनेशन, एन्थाल्पी चेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर त्याच्यासाठी एक्सप्रेशन, एन्थाल्पी चेंज डेल्टा H ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड डेल्टा H ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजेच डेल्टा U फॉर द केमिकल रिॲक्शन ते तुम्हाला तिथं विचारलं जातं. शिवाय त्याच्यामध्येच वर्कडन इन केमिकल रिॲक्शन हा एक प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर एन्थाल्पी चेंजच्या बाबतीमध्ये तुम्हाला एकतर एन्थाल्पी चेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर किंवा एन्थाल्पी चेंज इन केस ऑफ केमिकल रिॲक्शन अशा स्वरूपाचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन तुम्हाला विचारलं जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर एन्थाल्पी चेंज ऑफ द केमिकल रिॲक्शन, तर ते जर डिटरमाइन करायचं असेल की ज्याला आपण हीट ऑफ रिॲक्शन म्हणतोय, तर हीट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय आणि त्या हीट ऑफ रिॲक्शनचे वेगवेगळे प्रकार. मग एन्थाल्पी चेंज इन फेज ट्रान्झिशन आणि एन्थाल्पी चेंज इन केमिकल प्रोसेसेस, मग एन्थाल्पी ऑफ कंबशन असेल, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन असेल, हे केमिकल चेंजच्या बाबतीमध्ये. आणि फेज ट्रान्झिशनच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एन्थाल्पी ऑफ फ्युजन, एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन आणि एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन हे 3 प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. ह्या सगळ्या डेफिनेशन, एन्थाल्पी चेंजच्या जेवढ्या डेफिनेशन आहेत त्या डेफिनेशन तुमच्या तोंडपाठ असणं अपेक्षित आहे. मग त्याच्यानंतर पुढचा भाग येतोय तो बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय, जनरली याच्यावरती तुम्हाला न्यूमेरिकल्स विचारले जातात. ते न्यूमेरिकल्स लक्षात घ्या, ही जी काही न्यूमेरिकल्स आहेत ती तुमची टेक्स्टबुकशी रिलेटेड किंवा टेक्स्टबुक मधलीच असतील. फार फार तर त्याच्यामधल्या किमती बदलल्या जातील, पण तुम्हाला टेक्स्टबुकमधलीच मेजॉरिटिकली न्यूमेरिकल्स विचारली जातात. तर बॉन्ड एन्थाल्पीचा टॉपिक आहे. आणि त्याच्यानंतर या जो काही चॅप्टर आहे त्याच्या सगळ्यात शेवटचा भाग म्हणजेच जो काही हेज लॉ स्टेट अँड एक्सप्लेन हेज लॉ याच्यावरती प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळा विचारला येणार. या चॅप्टरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही स्पॉन्टॅनिटीचा स्टडी केला आहे. स्पॉन्टॅनिटी काय आहे, स्पॉन्टॅनिटी किंवा स्पॉन्टेनियस प्रोसेसची उदाहरणं कोणती आहेत, स्पॉन्टॅनिटीची क्रायटेरिया काय आहे, त्यातल्या त्यात महत्त्वाचा क्रायटेरिया एन्ट्रॉपी काय आहे, गिव्ह द फ्री एनर्जी काय आहे आणि गिव्ह द फ्री एनर्जी चेंज याच्यावरून तुम्ही स्पॉन्टॅनिटी कशी एक्सप्लेन करणार आहे ते एक जे इक्वेशन आहे ते एक तुम्हाला विचारलं जातं. शिवाय इक्विलिब्रियम टेम्परेचर तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार आहे तो एक प्रश्न असतो. शिवाय रिलेशन बिटवीन गिव्ह द फ्री एनर्जी चेंज अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट याच्यावरती जे रिलेशन आहे ते एक रिलेशन तुम्हाला सेपरेटली विचारलं जातं. तर या पद्धतीनं थर्मोडायनेमिकच्या बाबतीमध्ये जे महत्त्वाचे भाग आहेत ते तुमच्याबरोबर मी आता इथं डिस्कस केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो केमिकल कायनेटिक. आता या केमिकल कायनेटिकमध्ये एक महत्त्वाचा असणार आहे तो म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन. मग रेट ऑफ रिॲक्शनचे 2 प्रकार तुम्ही शिकलेले आहेत, एक ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन ह्या दोन्हीच्या बाबतीमध्ये काही न्यूमेरिकल्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ते न्यूमेरिकल्सची सुद्धा तुम्हाला तयारी करायची आहे. दुसरा त्यातला महत्त्वाचा असणार आहे तो ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शनचे असणारे महत्त्वाचे 2 प्रकार, एक झिरो ऑर्डर रिॲक्शन आणि फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय, त्यांचं इंटिग्रेटेड रेट लॉचं एक्सप्रेशन काय आहे, डिराईव्ह एक्सप्रेशन म्हणून तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. शिवाय जो काही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे त्याच्या इंटिग्रेटेड रेट लॉचं जे इक्वेशन आहे त्याच्यावरती न्यूमेरिकल्स तुम्हाला विचारतात. दोन्हीच्या बाबतीमध्ये हाफ लाईफ पिरियड त्याचं असणारं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन तुम्हाला विचारलं जाईल. ऑर्डर ऑफ रिॲक्शन आणि मॉलिक्युलरिटी या दोन्हीतलं डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स तुम्हाला विचारतील.
शिवाय काही लहान लहान टर्म आहेत, मग तिथं रेट डिटरमायनिंग स्टेप असेल, रिॲक्शन इंटरमिडिएट असेल, याच्या डेफिनेशन्स तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतील. आणि या चॅप्टरचा शेवटचा असणारा टप्पा म्हणजे अरेनियस इक्वेशन. तर अरेनियस इक्वेशनवरती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जे अरेनियस इक्वेशन त्याचं एक्सप्रेशन काय त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या पद्धतीनं. आणि अजून एक महत्त्वाचा की इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन द रेट ऑफ रिॲक्शन हा एक भाग तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जातो. तुम्हाला ते एक्सप्लेनेशन विथ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन द्यायचं आहे. कॅटलाइज्ड रिॲक्शनसाठी तो ग्राफ कसा असेल, एनर्जी प्रोफाईल डायग्राम कशी असेल, आणि अनकॅटलाइज्ड रिॲक्शनसाठी एनर्जी प्रोफाईल डायग्राम कशी असेल, हे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन करून हा इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन द रेट ऑफ रिॲक्शन तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. तर या पद्धतीने हे झालं केमिकल कायनेटिकच्या बाबतीमध्ये. तर बऱ्यापैकी महत्त्वाचे जे काही फिजिकलचे जे चॅप्टर आहेत ते मी इथं आता सांगितलेले आहेत. इनऑर्गॅनिकमध्ये 3 महत्त्वाचे चॅप्टर येणार आहेत. याच्यामध्ये पी ब्लॉक इलेमेंट आहे, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन इलेमेंट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड. पैकी पी ब्लॉक इलेमेंटच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर पिरियडिक ट्रेंड्स लक्षात ठेवा. जो काही 16, 17 आणि 18 3 कॉलम आहेत त्यांच्या पिरियडिक प्रॉपर्टीज काय आहेत आणि त्या प्रत्येक कॉलमचे त्यामध्ये दिलेले जे काही इलेमेंट्स आहेत त्यांचे कंपाऊंड त्यांचा स्टडी तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन इलेमेंटमध्ये तर ट्रान्झिशन इलेमेंटच्या बाबतीमध्ये तुम्हाला डी ब्लॉक इलेमेंटचा स्टडी करायचा आहे. मग त्याच्यामध्ये डी ब्लॉक इलेमेंट्स त्यांचे असणारे पिरियडिक ट्रेंड्स, त्यांच्या असणाऱ्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी त्यांचा वेगळा तुम्हाला स्टडी करायचा आहे. इनर ट्रान्झिशन इलेमेंटच्या बाबतीमध्ये लॅन्थानॉइड्स आणि ॲक्टिनॉइड्स या दोन्हीचा स्टडी करायचा आहे. शिवाय त्याच्यामध्ये असणारा महत्त्वाचा टॉपिक लॅन्थानाइड कॉन्ट्रॅक्शन, डिस्टिंक्शन बिटवीन लॅन्थानाइड अँड ॲक्टिनॉइड्स, मग त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज यांचा उल्लेख करून तुम्हाला तो मुद्दा लिहायचा आहे. तिसरा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला जो चॅप्टर आहे तो कोऑर्डिनेशन कंपाऊंड. मग या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये महत्त्वाचं काय काय तर वेर्नर्स थिअरी महत्त्वाची आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड आणि डबल सॉल्ट या दोन्हीच्या डेफिनेशन, या दोन्हीमधलं डिस्टिंक्शन काय आहे ते तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे. शिवाय कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं IUPAC नॉमेनक्लेचर त्याच्यावरती एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो IUPAC नॉमेनक्लेचरवरती. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा भाग तुम्ही शिकला तो आयसोमेरिझम. मग त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम या प्रत्येक प्रकार आणि त्यांचे असणारे सब टाईप, त्याचे उपप्रकार, त्यांच्या डेफिनेशन्स विथ एक्झाम्पल्स तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे. आणि या चॅप्टरमध्ये सगळ्यात शेवटचा भाग तुम्ही शिकला ते म्हणजे व्हॅलन्स बॉन्ड थिअरी आणि क्रिस्टल फील्ड थिअरी. व्हॅलन्स बॉन्ड थिअरीच्या बाबतीमध्ये तुम्ही VBTचा वापर करून काही मॉलिक्युल्सचं तुम्ही स्ट्रक्चर त्या ठिकाणी डिटरमाइन केलेलं आहे किंवा डिराईव्ह केलेलं आहे. तर त्या स्ट्रक्चरपैकी एक 4 स्ट्रक्चर आहे, त्यापैकी कुठलंही एखादं स्ट्रक्चर तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. एक्सप्लेन फॉर्मेशन ऑफ अशा स्वरूपाचा प्रश्न ऑन द बेसिस ऑफ VBT असा प्रश्न असेल, किंवा एक्सप्लेन किंवा डिस्क्राईब क्रिस्टल फील्ड थिअरी. मग क्रिस्टल फील्ड थिअरी तुम्हाला 2 प्रकारच्या टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्ससाठी विचारतील किंवा ऑक्टॅहायड्रल कॉम्प्लेक्ससाठी विचारतील. तर दोन्हीच्या बाबतीमध्ये जी CFT आहे, क्रिस्टल फील्ड थिअरी आहे, त्याचा एक व्यवस्थित अभ्यास करा. तर हा झाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तर फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता तिसरा जो भाग आहे तो म्हणजेच ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या बाबतीमध्ये फारसं डिटेल्स सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये प्रत्येक चॅप्टरचा एक कॉमन एक साचा ठरलेला आहे की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा असणार आहे त्या जो काही तुम्हाला चॅप्टर असेल त्याच्यामध्ये असणारं डेफिनेशन. उदाहरणार्थ अल्कोहोल, फिनॉल, इथर असेल तर अल्कोहोलची, फिनॉलची आणि इथरची डेफिनेशन. अल्डिहाइड, केटोन, कार्बोझॅलिक ॲसिड असेल तर त्यांचे डेफिनेशन. त्याच्यानंतर दुसरा टप्पा असतो तो क्लासिफिकेशनचा, तिसरा टप्पा असतो तो नॉमेनक्लेचरचा, चौथा टप्पा असतो तो मेथड ऑफ प्रिपरेशनचा, पाचवा टप्पा असतो तो केमिकल प्रॉपर्टीचा आणि शेवटचा टप्पा असतो तो फिजिकल प्रॉपर्टी आणि त्यांच्या युजेसचा. तर हे सगळे जे टप्पे आहेत ते टप्पे तुम्हाला की चार्ट, मी प्रत्येक वेळी रेग्युलरला तुम्हाला प्रत्येक चॅप्टर शिकवत असताना सांगितलं की मेथड ऑफ प्रिपरेशन असेल किंवा केमिकल प्रॉपर्टी असेल त्याचे की चार्ट तयार करा. पहिल्यांदा ते टॉपिक पूर्णपणे प्रिपेअर करा आणि त्याचे की चार्ट तयार करा. एका पानामध्ये त्या पूर्ण सगळ्या मेथड ऑफ प्रिपरेशन किंवा पूर्ण केमिकल प्रॉपर्टी त्या तुमच्या बसतात आणि तुम्हाला रिव्हिजन
शॉर्ट टाईममध्ये फास्ट रिव्हिजन होण्यास तुम्हाला ते मदत होते. जर तुम्ही त्या वेळी त्या सूचना पाळल्या असतील, केल्या असतील, तर आता तुम्हाला ते अजिबात अवघड जाणार नाही. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये एक महत्त्वाचा भाग असतो की ज्यावेळी आपलं जंबल होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तो सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे नेम रिॲक्शन. प्रत्येक चॅप्टरमध्ये आता याचा फायदा तुम्हाला नीट आणि जेई एक्झामला सुद्धा होणार आहे. तुम्ही प्रत्येक चॅप्टरला काय करायचं आहे, तर त्या चॅप्टरमध्ये सायंटिस्टच्या नावानुसार कोणकोणत्या रिॲक्शन आहेत ते वेगळ्या लिहून काढायचे आहेत. आणि त्या वेगळ्या लिहून काढल्यानंतर त्यांचं वेगळं पण तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. की जसं की हॅलो अरिनच्या बाबतीमध्ये हॅलो अल्केनमध्ये आपण त्या ठिकाणी फिंकिल्स्टन रिॲक्शन शिकले आहे, स्वाट्स रिॲक्शन शिकले, ती नेमकी काय आहे. किंवा अल्डिहाइड कीटोनच्या बाबतीमध्ये आपण शिकलेले क्लिमेन्सन्स रिॲक्शन ती काय आहे, HVZ रिॲक्शन काय आहे. तर अशा स्वरूपाचा कोल्ज रिॲक्शन काय आहे. तर ह्या ज्या सगळ्या रिॲक्शन आहेत त्या नेम रिॲक्शन आहेत, जे सायंटिस्टच्या नावानुसार चालू होत आहेत. अमाइन या चॅप्टरमध्ये हॉफमनच्या रिॲक्शन आहेत. इथरच्या बाबतीमध्ये विल्यमसन सिंथेसिस आहे. तर ह्या सगळ्या नेम रिॲक्शन तुम्ही प्रत्येक चॅप्टरमधल्या वेगळ्या काढून घ्या आणि वेगळ्यापणानं त्या लक्षात ठेवा. लक्षात आलंय. तर या पद्धतीनं जेवढं माझ्या परीनं जेवढं तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, मला अपेक्षा आहे की जे मी या ठिकाणी जो शब्द प्रपंच मांडलेला आहे याचा नक्कीच पेपर सोडवत असताना तुम्हाला उपयोग होईल. मी परत एकदा तुम्हा सर्वांना रसायनशास्त्र पेपरसाठी शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि माझे 2 शब्द जे आहेत, जे काही लांबलेलं व्याख्यान आहे ते थोडक्यात मी या ठिकाणी पूर्ण करतो. धन्यवाद.